अच्छा, म्हणजे तिच्याबद्दल सगळी माहिती काढलीस तू तर. माहितीचा अधिकार आहे मला, आणि याचाच अर्थ असाही होतो की तुला हे सगळं आधीपासूनच माहित होतं. मग मला का नाही सांगितलंस? आई, मी तुला तिच्याविषयी हे सगळं सांगण्याचं काही कारणच नव्हतं. 9 महिने पोटात वाढवलंय तन्मय तुला. तुझ्या हृदयाचे ठोकेही ऐकू येतात मला. आई अगं, आमच्यात खरंच काही नाहीये. तुला कसं पटवून? नको, त्याची काही गरजही नाहीये. आता 4 दिवस मी इथे नाहीये. आपल्यात पुन्हा सगळं पूर्वीसारखंच व्हावं असं तुला खरंच वाटत असेल तर एक काम कर. आरोही मोघे हे नाव तुझ्या आयुष्यातून कायमचं जाईल असं बघ. काढून टाक. आई पण नाही, मला काही ऐकायचं नाही. आणि त्या आरोही बद्दल बोलणार असशील तर अजिबातच नाही. कारण घे ना, कामाचं असेल. नाही, मी नंतर करेन. ऐक ना ताई, उद्या सकाळी उठवशील का ग? काय ना, थंडी सुरू झाली आहे ना, जागच येत नाही. काय खोया खोया छान, लक्ष कुठे आहे? ऐकलं ना, उठवायचं आहे ना, उठवतो. ताई, लक्ष कुठे असतं ग तुझं? नाही म्हणजे तू असतेस आमच्या बरोबर पण नसतेस आई. म्हणजे आता कसं, कान माझ्याकडे होते पण मन कुठेतरी दुसरीकडेच. कुठे असतं ग? तेच तुला सांगायचंय. तन्मय ना, मला वाटलंच तू तन्मय बद्दल विचार करत असणार. तू स्वतःहून कबूल करतेस ते चांगलंच. मस्करी करत नाहीये, सिरियस आहे. तू तन्मय बद्दल सिरियस आहेस? अप्पू, अगं ऐक तरी पूर्ण. तन्मय इथे आला होता आणि मी नसताना त्याने माझा मोबाईल घेतला होता. जेव्हा मी परत आले तेव्हा माझ्या मोबाईलची गॅलरी ओपन होती. म्हणजे तू तुझे फोटोज चेक करत असणार. माझ्या नकळत. हे विचित्र नाहीये? विचित्र काय, शुलन हे रोमॅन्टिक आहे. काही बोलतेस? खरंच. म्हणजे बघ ना, आता त्याला आठवण आली की तो तुझे फोटोज बघू शकतो ना, आणि तू पण सोशल मीडियावर नाहीयेस तर तो तरी काय करणार बिचारा. मी काय बोलतेय, तू काय बडबडतेस? तुला समजतच नाही मी काय बोलतेय. हे जसं वाटतंय तसं नाहीये, काहीतरी गडबड आहे. तुला माझं नाहीच पटत आहे ना? ठीक आहे, जाऊन त्याच्याशीच बोल. हा, पण कळत नाही काय ते. अप्पू, तू बोलतेस तसं काही नाहीये. कशावरून? तन्मयने माझा मोबाईल का घेतला ते कळलं मला, पण त्याने असं का केलं ते नाही कळलं. काय रे, काय बघतोस माझ्या फोन मध्ये? मेक मोबाईलचा मेक कुठला आहे ते बघा. बॉसने दिलेली 15 दिवसाची मुदत आणि आग्रह मिळवायचं टेन्शन, या सगळ्या प्रकारात मी कुठेतरी आरोहीवर अन्याय तर करत नाहीये ना? आरोही तशी चांगली मुलगी आहे. ती समोर आली का कुणास ठाऊक मला भावनिक व्हायला होतं. मी तो व्हिडिओ डिलीट केला त्यामुळे ती नक्कीच दुखावली असणार. कधी कधी मनात विचार येतो की तिला सगळं सांगून टाकावं.
ये ना. थोडं बोलायचं होतं. प्लीज आत ये ना. बस ना. ये ये. बस ना. पाणी. नाही नको, मी फार वेळ नाही घेणार तुझा. सॉरी, काल पण मी अशी बडबड करत बसले फोनवर. मला कळत होतं तू खूप बिझी होतास, तुला बोलणं शक्य नव्हतं. नंतर मलाच त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. अरे नाही नाही प्लीज. ऍक्च्युली आजूबाजूला खूप माणसं होती आणि तसंही आपण असं काही बोलणार नव्हतोच. बट रिअली सॉरी, मला खरंच नाही बोलता. हो, ते कळलं मला. आणि तन्मय, मला हेही कळलं की काल तू माझा फोन चेक केलास. मी ते का केलं हेही कळलं मला. म्हणजे तुला काही माझ्या पर्सनल गोष्टी पाहायच्या नव्हत्या किंवा माझ्या पर्सनल स्पेसमध्ये ढवळाढवळ करायची नव्हती. तुझा पेटी वाजवतानाचा व्हिडिओ तू डिलीट केलास, हो ना? हो. एक विचारू, का डिलीट केलास? सांग ना, डिलीट का केलास? तुला न विचारता तुझा व्हिडिओ शूट केला म्हणून तुला राग आला का? हे बघ, तो अर्पिताने केला होता. ती लहान आहे रे, तिला नाही कळत. तिच्या वतीने मी माफी मागते तुझी. असं नाही यार. नाही, चुकलंच अरे. तुझी पर्सनल गोष्ट आहे ती, आणि तुझ्या नकळत हे. आरोही, असं खरंच काय नाहीये. माझं ऐकून घे. मी तो व्हिडिओ डिलीट केला याचं कारण मी स्वतः आहे. माझा भूतकाळ, माझं आयुष्य आहे. म्हणजे आरोही, मी जन्माला आलो तेव्हाच मला कळलं, एका छोट्या आनंदाच्या क्षणाचीही किंमत मोजावी लागते. मी खूप छान पेटी वाजवली असं वाटतं ना तुला? आजूबाजूचं जग विसरलो, त्या वाद्यामध्ये, त्या सुरांमध्ये हरवलो, एवढंच जाणवलं ना तुला? हे सगळं खरंय, पण मला नंतर किती वाईट वाटलं हे नाही माहित तुला. वाईट वाटलं? कसलं? ते वाद्य वाजवल्याबद्दल, संगीत वाजवल्याबद्दल, एन्जॉय केल्याबद्दल. का तन्मय? माझ्या आईला संगीत नाही आवडत. काय? तुझ्या आईला संगीत नाही आवडत? नाही, पण यात त्या विचारीचा काहीच दोष नाहीये. खरंच नाही. त्यात मी रमलो याचा मला त्रास होतो. एक मिनिट, तू काय बोलतोयस? मला काहीच नाही कळत आहे. सांगतो. माझा बाप संगीताच्या वेड्यामुळे घर सोडून निघून गेला. गायक व्हायचं होतं, संगीतकार व्हायचं होतं त्याला. म्हणून माझ्या 1.5 वर्षाच्या बहिणीला आणि आईला सोडून निघून गेला. माझा जन्म झाला तेव्हाही तो नव्हता. आता तो माणूस जिवंत आहे की नाही हेही मला माहित नाही. माझ्या आईने एकटीने आम्हाला वाढवलं. खूप कष्ट घेतले तिने. तिच्या माहेरच्यानी तिला घराबाहेर काढलं. सासरचं कोणीच नव्हतं. आयुष्यभर मन मारून जगत आली आमची. देवावरचा विश्वास आणि संगीताबद्दलचा राग, एवढ्या 2च गोष्टी आहेत तिच्या मनात. येस, माय मदर हेट्स म्युझिक. तिचं मन उठलंय या संगीतावरून, सुरांवरून. म्हणून लहानपणापासून तिने आम्हाला संगीतापासून लांब ठेवलं. अरे, एक साधी अंगाई कधी ऐकलं नाही तिच्या तोंडून तर. चुकून कानावर कधी संगीत आलं तर ठेकाय धरू दिला नाही तिने पायानं कधी.
तिने बाकी सगळे लाड पुरवले आमचे, पण संगीतापासून नेहमीच लांब ठेवलं. असं कसं कोणी संगीतापासून लांब राहू शकतं? अरे आपल्या रोजच्या जगण्यात पण संगीत असतं. रोजच्या जगण्याचा भागच नाही होऊ दिला, कधीच नाही. पण मग तू इतकी चांगली पेटी कशी वाजवलीस? नशीब कधी कधी चेष्टा करतं आपली. जन्म देणाऱ्या बापाने डोक्यावरचा हात तर काढून घेतला, पण अंगात भिनलेलं संगीत नाही काढू शकला. कुठल्याही वाद्यावर हात ठेवला तर आपोआप बोटं फिरायला लागतात. असं वाटतंय की माझी जुनी ओळख आहे त्यांच्याशी. काही क्षण खूप शांत वाटतं. असं वाटतंय की मी वेगळ्या कुठल्या तरी जगात आहे. आरोही, कोणतंही वाद्य चांगलं वाजवायचा मला शाप आहे. काय करू मी? म्हणून मी या सगळ्यापासून नापडतो. पण मग खरं तर ही शिक्षा आहे, तू स्वतःला करून घेतलेली. ते मला माहित नाही. पण मी संगीतात रमलो तर मला असं वाटतं की मी माझ्या आईवर अन्याय करतोय, तिला फसवतोय. एखादं वाद्य माझ्या समोर आलं तर न कळत मी त्याच्याकडे ओढला जातो आणि मग माझी चिडचिड होते. आणि कालही तसंच झालं. मी पेटी वाजवली हे विसरण्याचा प्रयत्न करत होतो आणि तू मला तो व्हिडिओ दाखवलास. माझ्या आईने जर तो व्हिडिओ बघितला असता तर तिला काय वाटलं असतं या भीतीने मी तो व्हिडिओ डिलीट केला. खरं तर मी तुझी माफी मागायला हवी. तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या मोबाईलला हात लावला मी. पण मी स्वतःला थांबवू शकलो नाही. सरता रात ती उमेद ही तरी देऊन गेली प्रकाश नवे. धुक्यात चांदणे तरी पाहणे ओंजळ भरी आकाश नवे. वेचले शिंपले मोकळे रंग खरे. या स्वरांचे आता पारणे फेडू दे. सूर राहू दे. बस, राहू दे. आता स्वतःला अजून त्रास नाही करून घ्यायचा. जो आहे तो खूप आहे. आणि मला सॉरी नको म्हणूस. या कारणासाठी तरी कधीच नाही. एक मिनिट. हॅलो. मी अर्पिता बोलतेय. हा, तुला भेटायचं होतं. तू येऊ शकतोस का भेटायला? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, पण तू म्हणत होती की आग्रावर नको भेटायला, आपण बाहेर भेटू. हा, बरं. हा, बाय. काय झालं? काही प्रॉब्लेम? नाही, जरा काम आलंय. ठीक आहे.
हरकत नाही. अर्पिता म्हणत होते की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे माझ्याशी. हो पण तू गैरसमज नाही ना करून घेणार. आत्या बोला. तुझी आई आली होती आग्रहवर. काय? हो का? मला म्हणाल्या की आरोहीला सांगा की तन्मय पासून लांब राहा. मला क्षणभर काही कळेच ना काय बोलावं त्यांच्याशी. मग मग काय एवढं बोलल्या आणि गेल्या. मला काही सुचलंच नाही म्हणजे काय करावं ते. आत्या मला यातलं काहीच माहित नाहीये. बहिणी असं परस्पर करायला नको होतं. आरोहीला काही तुम्ही. नाही मी आरोहीला सुद्धा यातलं काही सांगितलेलं नाहीये. पण अर्पिता म्हणत होती की तुझ्या कानावरती घालायला हवं म्हणून तुला इथं बोलावलं. आत्या माझी आई अशी वागली त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. प्लीज. अरे नाही तू माफी मागण्याची काही एक गरज नाहीये. पण त्यांचा काही गैरसमज झालाय का. नाही, आपण मोठ्या माणसांना समजून घ्यायचं असतं. बरोबर आहे. मी जर काय तुला सांगितलं नसतं ना तर मला चैनच पडलं नसतं. अरे बरं केलं. आरोहीला यातलं काही सांगितलं नाही हे जास्त बरं केलं. माझी आई पटकन हायपर होते जरा. रागाच्या भरात काही तरी बोलते. पण शांतही पटकन होते ती. पण असं का बोलली काही कळलं नाही. पण आत्या तुम्ही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं. त्या खूप सिरियसली बोलल्या. अरे आत्या तुम्हाला वाटतं तितकं काय झालं नाहीये. माझी आई तशीच आहे. स्वभाव तसाच आहे तिचा. मी कुठल्याही मुलीशी बोललो तर तिला डाऊटच येतो. सगळ्या सारख्याच. हा फक्त माझी आई जरा जास्त रिॲक्ट होते बस. पण आता हे सगळं क्लिअर झालं पण तू मेन मुद्द्यावर बोललाच नाहीयेस अजून. काय? तुझ्या आईचा डाऊट खरा आहे का. नाही म्हणजे ताईबद्दल तू खरंच विचार करतोयस. का तू काय विचारतेस. ते तू लाजतोय. तसं नाही पण त्यासमोर काय विचारतेस तू. नाही माझं टेन्शन घेऊ नकोस. अरे असं जर का असेल ना तर मला आनंदच आहे. माझा फुल सपोर्ट आहे तुम्हाला दोघांना. ग्रीन सिग्नल. मग आता पुढचा विचार काय. हा कॉफी घ्या ना. थंड होते.